आता प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडता या ठिकाणी, तुम्ही सुद्धा इच्छुक होता, मात्र भाजपमध्ये एक शिस्त आहे, जो पक्षाचा आदेश आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी मानतो. काय सांगाल? त्याचं असं आहे की भारतीय जनता पक्षाचा मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. प्रथम राष्ट्र, मग पक्ष, मग स्वतः या युक्तीप्रमाणे मी स्वतः समजलो की आपण उभं राहण्यापेक्षा पक्षाचा आदेश आहे तो मानावा. आणि माझे जे आमचे इथले वरिष्ठ आहेत, महेशदादा लांडगे असतील, उमेश चांदगुडे असतील, अमित गोरखे असतील, उमाताई असतील, अनुप मोरे आमचे इथले नेतृत्व आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत असताना त्यांनी आम्हाला आमची समजूत काढली आणि सांगितले की पक्षाला तुमची आज गरज आहे, आपल्याला 4 उमेदवार निवडून आणायचे. त्यामुळे मी म्हटलं की आपण 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी जे काम करतील तितक्या प्रमुखांनी करू. आणि सर्व संमतीने जे 2 बाहेरचे उमेदवार आले आणि 2 भाजपचे, या चौघांनी एकमुखाने मला सांगितलं की तुम्ही सलीमभाई प्रचार प्रमुख व्हा. आणि मग मी ती जबाबदारी स्वीकारली. आणि तुम्हाला एक सांगतो याच्यात की मी स्वतः इच्छुक असल्यामुळे माझे समर्थक नाराज होते. ते म्हणले की सलीम सर तुम्ही पक्षाकडे गेला पण आम्ही नाराज आहे. पण मी गेले 4 ते 5 दिवसात प्रत्येकाच्या घरी जाऊन माझे जे समर्थक कट्टर होते त्यांची मी समजूत काढली की मी नाराज नाहीये, मी पक्षाबरोबर आहे, त्यामुळे तुम्ही पण माझ्याबरोबर राहा. आज हे 4 उमेदवार निवडून आले तर माझी प्रतिमा उंचावेल, पक्षाची प्रतिमा उंचेल, अनुपदादाची प्रतिमा उंचावेल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वेडवाकडं काम करायचं नाही आणि आपण 4 उमेदवारांना निवडून आणायचं. सध्या असं समजायचं आपण या ठिकाणी कोणतीही नाराजी नाही, सगळे कामाला लागले. नाही 100% मी सांगतो. सर्वप्रथम मी अनुप बरोबर गेलो. आमची जी टीम होती, कोर टीम होती, त्यामध्ये सर्वप्रथम मी अनुप बरोबर आलो. त्यानंतर विजय सिनकर आले. त्यानंतर फक्त आमच्यातला एक सहकारी दुसरी बाहेर गेला. अदरवाईज RS कुमार, अरुण थोरात, अतुल इनामदार, सचिन कुलकर्णी हे सगळे आता बरोबर आले. त्यामुळे इथे सर्व भाजपची सगळी ताकद लागलेली आहे. भाजपचे 52 बूथ प्रमुख, 15 शक्ती प्रमुख हे सगळे ऑलरेडी कामं चालू आहेत. प्रतिसाद कसा मिळतोय? तुमची देखील डोर टू डोर ताकद या ठिकाणी आहे, अनेक जण तुमचे समर्थक या ठिकाणी आहेत, त्याचा फायदा निश्चित पक्षाला होईल. हो निश्चितपणे. आमच्या मागे पूर्ण प्राधिकरणामध्ये 6 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, शब्दरंग कट्टा, मधुशी कला आविष्कार अशा साहित्यिक कट्ट्यातली लोक आहेत, लायन्स क्लब सारखा NGO आहेत. त्यानंतर अनुप मोरे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आमचं इतकं काम झालेलं आहे. निगडी गावठाण आहे, आकुडी याच्यातले आहेत, इतके सगळी गणपती मंडळ वगैरे सगळे अनुपला मानणार आहे. आणि ही अनुपची ताकद आहे, ती ऑटोमॅटिकली बाकीच्या 3 उमेदवारांना मिळणार. त्यामुळे एक तर उमेदवार मी सांगतो तुम्हाला थंबिंग मेजॉरिटीने येणार आहे. शैलजाताई मोरे मोर दॅन 10,000 मतांनी ते निवडून येणार आहेत, कमीत कमी 8 ते 10 हजाराच्या ह्याने. आणि बाकीचे पण 3 उमेदवार बऱ्यापैकी चांगले लीड निवडून येणार. निश्चित आपण पाहतोय खरं तर भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक असलेले RS कुमार असतील, सलीमजी असतील, यांनी जे आहे आता पक्षाचं काम करायचा निर्णय घेतला, कोणतीही नाराजी नाही. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय जे इच्छुक होते त्यांच्या तलवारी आता पक्षाने न्याय केले, समजूत त्यांची काढण्यात आलेली. आणि निश्चितच आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. प्रचारात आता भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांनी या ठिकाणी आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जर्नलिस्ट प्रसन्न आपला आवाज.